राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. महागाई भत्त्यात 4% वाढ. 1 जानेवारीपासून थकबाकीसह मिळणार लाभ. राजेश शहा शिवसेनेतून पदमुक्त. पालघर उपनेते पदावरून केली हकालपट्टी. शहावरही हिट अँड रन प्रकरणातील आरोपींचे वडील. पावसाळी अधिवेशन. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. मराठा ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून गदारोळ. मुंबई गोवा महामार्गावर 3 दिवसांचा 2 सत्रात ब्लॉक. प्रवाशांना करावा लागणार पर्यायी मार्गाचा वापर. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळेच असावे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली वंचित बहुजन आघाडीची भूमिका. आज सोन्याचा भाव वाढला, चांदी घसरली. सोने 137 रुपयांनी वाढून 72,483 रुपयांवर. 1 किलो चांदी 91,439 रुपयांवर. अवमानकारक बोलण्याची एक भाषा असते. मनोज जरांगेंनी भाषेवर नियंत्रण ठेवावे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांचा इशारा. मराठा आरक्षणाच्या बैठकीला विरोधकांची दांडी. सत्ताधाऱ्यांचा सभागृहात गदारोळ. विरोधक केवळ राजकारण करत असल्याचा आरोप. अतिरिक्त बोनस घेण्यात द्रविडचा नकार. 5 कोटींचे बक्षीस दिले होते. म्हणाला उर्वरित कोचिंग स्टाफप्रमाणे केवळ 2.5 कोटी घेणार. एनसीपीला लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल. एका पराभवाने पक्षाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा. प्रवक्ते उमेश पाटील यांचा दावा. दादा महायुतीत होणार छोटा. अजित पवारांची एनसीपी विधानसभेच्या कमी जागा घेण्यास तयार, पण डीसीएम आणि अर्थमंत्रीपदाची ठेवली अट. लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला खात्यात. 16 जुलैला लाभार्थ्यांची तात्पुरती यादी आणि 1 जुलैला अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता. पीएम मोदी ऑस्ट्रेलिया विमानतळावर पोहोचले. गार्ड ऑफ द ऑनरने सन्मान. हॉटेलमध्ये भारतीय समुदायाला भेटले. स्वागतासाठी वाजवली वंदे मातरमची 2. घटस्फोटीत मुस्लिम महिलेला पतीकडून पोटगीचा अधिकार. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले ती CRPC कलम 125 अंतर्गत दावा करू शकते. सुप्रीम कोर्टाने म्हटले सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची संमती. केंद्राचा युक्तिवाद फेटाळला. पश्चिम बंगाल सरकारने दाखल केला होता अर्ज. कामगार आयुक्तांनी पेटीएमला बजावला समन्स. काही कर्मचाऱ्यांना सक्तीने कामावरून काढून टाकल्याप्रकरणी कंपनीला बोलावले. शरद पवारांचा अजित पवारांना झटका. एनसीपीचे पिंपरी चिंचवडचे 40 नेते शरद पवारांच्या पक्षात परतणार. 20 जुलैला होणार पक्षप्रवेश. जमिनीचा वाद विकोपाला गेला. सख्या भावाच्या कुटुंबियांनी वृद्धाला जाळले. नाशिक जिल्ह्यातील हादरा देणारी घटना. विधान परिषद निवडणुकीत मवियाचे 3 उमेदवार जिंकतील. संजय राऊतांचा विश्वास. सत्ताधाऱ्यांना क्रॉस वोटिंगची भीती असल्याचा दावा. लाडकी बहीण योजनेची अट शिथिल केली तरी महिलांच्या रांगा कायम. लाभासाठी आवश्यक दाखल्यांचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न. मराठवाड्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. भीतीने नागरिक घराबाहेर. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात बसले हादरे. सात राज्यांमध्ये विधानसभेच्या 13 जागांवर पोटनिवडणूक. बंगालमधील सर्वाधिक 4 जागांवर मतदान. भाजपने गेल्या वेळी 3 जागा जिंकल्या होत्या. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे 3 जणांचा मृत्यू. आसाममध्ये अद्यापही 17 लोक पुरामुळे प्रभावित. 7 राज्यात पावसाचा रेड अलर्ट. सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराने गाठला उच्चांक. सेन्सेक्स 80,481 तर निफ्टी 24,459 वर पोहोचला. विद्यार्थी विजांमध्ये कपात करणार ऑस्ट्रेलिया. भारतीयांवर परिणाम. स्टडी परमिट फीज वाढवल्यानंतर ऑगस्टमध्ये नवीन विधेयकाची तयारी.
दुसऱ्या दिवशी हिट अँड रन. नाशिकमध्ये मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत पायी जाणारी महिला ठार. इंग्राचिंगरीत 123 मृत्यू, बाबाला क्लीन चिट. 6 अधिकारी निलंबित तर 855 पानांच्या अहवालात 132 लोकांचे जबाब. डोडामध्ये वाचलेल्या अतिरेक्यांनी केला हल्ला, स्थानिकांची रसद तोडावी लागेल. दहशतवाद्यांच्या शोधात 4 पथके, हेलिकॉप्टर व ड्रोन. शिवाजी पार्कमध्ये फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता चढला झाडावर, थेट मोदींना आव्हान. युद्ध लढणारे 200 भारतीय रशियातून परतणार. पीएम मोदींनी पुतीन यांना वैयक्तिक समजावले, एजंट्सच्या माध्यमातून कसे पोचले. सावंतवाडीत महायुतीत वाद, राजन तेलींची भाजपमधून हक्कलपट्टी करा, दीपक केसरकर यांची मागणी. समृद्धीवरील 2 लाख झाडांसाठी 1.25 कोटी लिटरची 2 शेततळे महामार्गावर पडणाऱ्या पावसाच्याच पाण्याने भरणार. सर्वपक्षीय बैठकीत सोयरेला विरोध, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत तोडग्याविना. ओबीसी नेते म्हणाले, कुणबी प्रमाणपत्र देणे बंद करा. बॉम्बवर्षात शांततेची चर्चा यशस्वी ठरते. मोदी म्हणाले, रशिया युक्रेन वादाच्या रणांगणावर तोडगा शक्य नाही. शूटिंग दरम्यान उर्वशी रौतेला गंभीर दुखापत, हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरू, हाताला फ्रॅक्चर. कर्नाटकचे भाजप आमदार म्हणाले, राहुल गांधींना थप्पड मारली पाहिजे, ते हिंदूंना हिंसक म्हणतात. शिवजींनी तिसरा डोळा उघडला तर राहुल राख होतील. भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायत. त्यांनीच सगळे ओबीसी नेते माझ्या विरोधात उभे केले. जरांगे पाटलांचा हल्ला बोल. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणार फजिती. विधान परिषदेत क्रॉस वोटिंग होणार, तुमचे आमदार सांभाळा, संजय राऊतांचा महायुतीला इशारा. तू जे पैसे खाल्ले त्यातील मला 10 कोटी दे, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ.